हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. मग आपल्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग. तर चला, आज मी नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तो कोणता व्हिडिओ आहे, मी काय बनवणार आहे हे नक्की तुम्ही सर्वजण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही आता म्हणत असाल, हे या खोक्याचं काय करत आहे? तर मी या खोक्याचं बनवणार आहे डेकोरेशन. तर ते कसं, तर तुम्ही ते नक्की बघा. हा गोल मी कशासाठी कट केला होता, तर हा गोल मला ना 15 ऑगस्टचं हे करायचं होतं, तर त्याच्यासाठी केला होता. मग त्याच्यातनं उरलेलं होतं हे खोकं. तर कधी आता हे येत आहे ना, तर आता येते पिलूच्या पप्पाला गोष्ट जायचं होतं, तर त्यांचा तर मग त्याच्यासाठी मला या बॉक्सचा उपयोग करायचा आहे. तर तो कशा प्रकारे करणार आहे नक्की बघा. तुम्ही बघू शकता इथे आता चहा वगैरे बनून झालेला आहे. आता मला इथे स्वयंपाक वगैरे करायचा आहे. पिल्लूच्या पप्पांना मी एक काम सांगितलं होतं, तर ते काम त्यांनी केलेलं आहे. पिल्लू त्यांनी मिळून तर ते पत्तागोबी दूध वगैरे ताकायला ठेवलं. पत्तागोबी झाली, डाळ झाली. आता इथे चपात्या पण करून घ्यायच्या आहे मला. भात पण झालेला आहे. तर इथे माझा सर्व स्वयंपाक झाला. पिल्लूच्या पप्पांना डबा भरून दिला. कंपनीमध्ये गेलेले आहे. तर आता इथे माझं आवरायचे काम चालू आहे, कारण ते आज आहे गोकुळाष्टमी. तर इथे मी असं डेकोरेशन करणार आहे गोकुळाष्टमीचं. तर मी इथे विकत पाळणं पण आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मशीनवर ठेवलेलं आहे. टेरेसवरती मस्त झाडून साफसफाई करून घेते आणि नंतर मग पूर्ण डेकोरेशनची तयारी करते. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजिबात कोणीच व्हिडिओ स्किप करू नका. ओके, तर तुम्ही बघू शकता तुम्ही पाहिलेलं आहे. आता मी ना ते डेकोरेशनचं जे आहे ना, मी ते या मशीनवरती करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तिथे बघू शकतो मी कॅमेरावर सेट करून दिले आहे. सर्वात आधी मी गोल्डन कलरचा कपडा घेतला होता, पण तो काही एवढा बरोबर नव्हता वाटत मला. त्याच्यावरती डागा पण होते आणि खूप छोटा पण पडत होता तो सारखा. आणि सही साडी असल्यामुळे ना, ती गोल्डन कलरची साडी आलेली होती बघा मागे प्लेन पॅकिंगची. तर आणि तिच्यावर मटक्याची ब्लाऊज असायची ती. तर ती साडी मी कंपनीमध्ये घेतली होती, मी ज्या फर्स्ट कंपनीमध्ये काम करत होते तिकडे. आणि ही साडी मी माझ्या नाशिकला घेतलेली आहे. तिला पण घेऊन चांगले 4-5 वर्ष झालेले आहे आणि तिचं कापड पण छान होतं. पण नंतर मग मला गणपतीचं डेकोरेशन करायचं असलं ना, त्यावेळेस मला काही साडी नसायची. तर मग मी ही साडी डेकोरेशनसाठी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता तिथे मशीनवरचं ते मुटकं असतं ते काढून ठेवलं आहे. मी ही साडी तिच्यात आत केलेली आहे आणि जे खोक्याला कागद लावलेला होता तो मी आता ते सेट करत आहे. आणि वरतून पण थोडंसं कागद लावायचा होता. तर तुम्ही बघू शकता मी आता परत उरलेला हे होता पेपर, तर तो पण त्याला चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घेते. आता इथे मला लावून झालेलं आहे ते त्याच्यामध्ये आणून पाठ ठेवून दिलेलं आहे मी. आणि थोडंफार माझ्या घरामध्ये डेकोरेशनचं सामान आहे. तर मी ना ते बघत होती, तर त्याच्यातलं ना एक बैलाची जोडी फुटलेली आहे. तुम्ही बघू शकता. म्हटलं ते डेकोरेशनसाठी समोर ठेवायला चांगलं होतं, कारण की आज आता बैलपोळा यायचं वाक्य आहे. तर दुसरे बैल काही आणलेले नाही. म्हटलं मागच्या वर्षीचे असेल. आणि हा कशामुळे फुटला, कारण की आम्ही आता नाशिकला होतो ना, आता पुण्याला आलो आहोत. तर त्या पसारामध्ये इकडं तिकडं लोकांनी भरला होता गाडीवाला, तर फुटलं असेल. तर तुम्ही बघू शकता तिथे मी पण तो बैल वगैरे जोडायचा प्रयत्न करत आहे. झालं थोडंफार ॲडजस्ट तर ठीकच, नाही तर मग जसं होईल तसं. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता इथे ना माझं थोडंफार डेकोरेशनचं सामान झालेलं आहे आणि त्या कानाजीला मी साफ करून घेते स्वच्छ दही आणि मीठ लावून. म्हणजे पितांबरी नाही, आणि पितांबरीने घासू पण नाही म्हणता ना देव, तर मग मी काही पितांबरीने नाही त्याला हे करणार आहे. तर मी त्या सध्या साधं सिंपल म्हणजे असं माझ्याकडे ना 2-3 डेकोरेशन होते. पानांचं हे आणलेलं होतं आम्ही. आत्ताच आणलं तर हे पानांची जी हे माळ दिसते ना तुम्हाला ती, आणि एक लायटिंग पण होते ती पण आणली होती, आणि पिवळी माळा 2-3. तर मी पुन्हा डेकोरेशन कसं बनवते नक्की बघा. इथं पिल्लू पण मला मदत करू लागत आहे. आणि हे ना आम्ही लावत होतो ना, पण ते काही बसत नव्हतं, सारखं पडायचं ते. पण मग म्हटलं जाऊ एवढ्या भिंतीला लावूस तर खाली मशीनला त्याला लावलेलं आहे, हे छान वाटत आहे मला असं वाटत होतं. तर नक्की तुम्ही सांगा हे पूर्ण डेकोरेशन कसं वाटतं ते. आणि व्हिडिओ आजचा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस पण दाबून द्या. तुम्ही बघू शकता ते सर्व एवढं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. आणि ते खाली मी एक पाळणा आणला होता कानाजीला,
तर कसं वाटतं त्याचं डेकोरेशन नक्की मला कमेंट करून सांगा. तर आणि हिच्यामध्येच पिल्लू म्हणे मला पण तू कान्हाजीसारखा लूक बनव म्हणे. म्हटलं नाही पिल्लू जाऊ दे. तर हॅलो नमस्कार. तर काही मी पेंट आज ना होता पिल्लूचा थोडासा तर मी मेकअप त्याला करणार ना आहे. तो तर लावून त्याचा चेहऱ्याचा कान्हाजीसारखा लूक कसा देणार झाला आहे. नक्की तर मला सांगा. नक्कीच हात कसं हात झालं काढ कमेंट दाखव. करून सांगा. हे बघा तर याचा असं झालाय का केस आहे, थोडाफार बरोबरच झालाय का? चेहऱ्याला कलर आलाय का तसा नक्की कमेंट करून सांगा. म्हटलं आता पिल्लू नको मस्त पण दिसते नंतर पाय. नाही म्हणे मला आत्ताच करायचं म्हणे आज. म्हटलं ठीक अजून आहे डार्क जाऊ दे. पाहिजे तर मग थोडंफार त्याचे फोटो पण मी टाकून देईल पुढे. आणि तुम्ही बघू शकता तिथे त्याची ना केसांची गुच्ची बांधलेली आहे मी. केलाय. आणि थोडासा चेहऱ्याला ब्लू कलर मारलेला आहे फेंट. म्हटलं जास्त मारलं तर रिॲक्शन तर नको चला आता व्हायला. तर पुढचा छोटा आहे ना मेकअप तुम्हाला त्याच्यामुळे. दाखवते मी. तर इथे बघू शकता कुठून बस? त्याच्या चेहऱ्याला हिमालयाला आहे. आणि माझ्याकडे काही दागिने होते ते पण त्याला मी घालून देणार आहे. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता इथे माझं त्या पिल्लूचा मेकअप वगैरे करून झाला. तर मला काय म्हणतात त्याला ते पंचामृत हे बनवायचं होतं. पंजेरी म्हणतात आमची पंजेरी करत असतात. तर मी सासूबाईंना फोन लावला. म्हटलं आई ती पंजेरी कशी करायची. तर त्या सांगत होत्या म्हणे थोडेसे धणे घे आणि तर मी इथे अशा प्रकारे आवरलेलं आहे सगळं. इथं असंही बनवलेलं आहे डेकोरेशन. तर आता आपल्याला करायचं आहे कान्हाजीचं स्नान म्हणजे अभिषेक दूध पंचांग घालून म्हणजे त्याला स्नान करवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला वस्त्र धारण करणार आहोत. आता वाजत आहे 12:15. तुम्ही बघितलं घड्याळामध्ये. तर चला आता आपल्याला घालायची कान्हाजी रांगोळ. तर आता इथे आपल्या कान्हाजीची आंघोळ झालेली. तुम्ही बघू शकता पाणी झालेली आंघोळ. आता कान्हाजीला आपल्याला वस्त्र हे टाकायचे. आता आपण आधी त्यांना घालणार आहोत ड्रेस. तर आता इथे कान्हाजीचा जन्म झालेला आहे. आपल्याला कान्हाजीला झोका द्यायचा आहे. आणि आता नंदलालाजीच्या इथे गोकुळचा कान्हाजीचा जन्म झालेला आहे. तर चला सर्वांनी कान्हाजीला झोका देऊया आणि जन्माष्टमी मनवूया. तर तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे ना अशा प्रकारे साधा सिंपल मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. अशा प्रकारे मी गोकुळाष्टमी मनवलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आज झालेला आहे गोपाळ कृष्णाचा जन्म. तर तुम्हाला सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. ओके तर चला बाय बाय. शिवरात्री सर्वांना. आणि आता इथे उपास सोडत असतात. मला पण उपास सोडायचा आहे. तर चला बाय बाय. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.